समता आणि बंधुतेतूनच विकसित भारताचे स्वप्न साकार. सुमित चंद्रमणी. गडिंग्लज इथं शिवप्रताप सेवा मंडळातर्फे बंधुता परिषदेचं आयोजन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक भेटीला उजाळा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा इतिहासाला उजाळा देत समता आणि बंधुतेच्या मूल्यांवरच विकसित भारताचे स्वप्न साकार होऊ शकते, असे प्रतिपादन सुमित चंद्रमणी यांनी केले. ते गडिंग्लज येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉलमध्ये आयोजित बंधुता परिषदेत बोलत होते. 1939 साली कराड येथील भवानी पेठेमधील संघाच्या शाखेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भेटीच्या स्मरणार्थ शिवप्रताप सेना मंडळाच्या वतीने या बंधुता परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. 21व्या शतकातील विकसित भारतासमोर अनेक आव्हाने असून केवळ स्वप्ने पाहून चालणार नाही, तर ती कृतिशीलतेत उतरावी लागतील. त्यासाठी समाजात समता व बंधुतेची भावना रुजणे अत्यावश्यक असल्याचे सुमित चंद्रमणी यांनी सांगितले. या परिषदेचे प्रमुख मान्यवर म्हणून दत्तात्रय कांबळे आणि विनायकराव वायदंडे उपस्थित होते. परिषदेचे वक्ते प्रमोद मिराशी तर अध्यक्षस्थानी डॉक्टर शैलेश देशपांडे होते. प्रारंभी भारतमाता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाला अभिवादन करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक दत्तात्रय गर्गे यांनी केले. यावेळी बोलताना प्रमोद मिराशी म्हणाले की एकात्मतेचा भाव हा समता आणि बंधुतेतूनच निर्माण होतो. या मूल्यातूनच समाजात खरी समानता प्रस्थापित होते आणि बंधुता परिषद समाजातील एकरूपतेची वीण अधिक घट्ट करेल. परिषदेच्या उद्देशिकेचे वाचन अजित दावणे यांनी केले. या कार्यक्रमास नगरसेविका अनिता खोत, संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष बसवराज कंकणवाडी, डॉक्टर भीमराव कांबळे, प्रीतम कापसे, संदीप नाथबुवा, राम पाटील, लक्ष्मण दावणे, ईश्वर कांबळे, भीमा नंदनवाडे, संजय कांबळे, ज्योतिबा पाटील, ओमकार देशपांडे, अमर पोटे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मदनराव देशपांडे यांनी केले, तर आभार सुरेश नाईक यांनी मानले. वंदे मातरमाने बंधुता परिषदेचा समारोप करण्यात आला. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.